आहे महाराष्ट्रभर. नमस्कार. साता समुद्रापारचा कोरोना या जय महाराष्ट्राच्या विशेष लक्षवेधी आणि अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनाची लढाई भारतात सुरू आहे, त्याचबरोबर ती सगळ्या जगातही सुरू आहे. आणि एक भारत जसा भारतात वसलाय तसाच तो भारताबाहेरही वसलाय. इंग्लंड अमेरिकेत कोरोनाच्या लढाईमध्ये सर्वाधिक बळी गेलेले आहेत आणि तिथे असलेल्या भारतीयांना या लढाईचा काय सामना करावा लागतोय, कशा प्रकारची तिथली स्थिती आहे आणि भारतीयांबरोबरच तिथला मराठी माणूस या सर्व परिस्थितीला कसा सामोरा जातोय याची चर्चा करण्यासाठी आपण या कार्यक्रमात भारताबाहेरच्या मराठी माणसांशी संवाद साधत असतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण इंग्लंड आणि अमेरिकेला जातोय. इंग्लंड आणि अमेरिकेतून विशेष असे पाहुणे या कार्यक्रमात आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या भागातून आपल्या सोबत आहेत कल्याणी रहाटकर, तर इंग्लंडच्या पूर्व लंडन भागातून आपल्या सोबत लिमये दाम्पत्य आहे, श्रीपाद लिमये आणि श्रुती लिमये. सगळ्या मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत करतो. मला आत्ताच्या घडीला या चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी खर तर एक छोटीशी प्रस्तावना आणखीन जोडायची आहे. ती म्हणजे अशी की कोरोनाच्या लढाईतलं आत्ताचं वळण हे खऱ्या अर्थानं इंग्लंड अमेरिकेसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील आहे. बळी जाण्याच्या पलीकडे या दोन्ही देशांमध्ये एक समान धागा समोर येतोय, तो म्हणजे वैद्यकीय साधन सामुग्री अपुरी असण्याचा. तिथल्या वैद्यकीय सेवकांना गरज असलेली साधन सामुग्री मिळत नसल्याचा आणि त्याचबरोबर एक संपूर्ण देश म्हणून हे दोन्हीही बलाढ्य महासत्तेचे प्रदेश कोरोनाची लढाई लढतायत का, या संदर्भातली चर्चा आजच्या साता समुद्रापारचा कोरोना या विशेष कार्यक्रमात. आपल्या या कार्यक्रमात कॅलिफोर्नियाहून सहभागी झालेल्या कल्याणी रहाटकर यांना माझा पहिला प्रश्न असाच आहे की कल्याणी, या घडीला ज्या वेळेला अमेरिकेत बळींची संख्या ही सर्वाधिक आहे, चीनपेक्षाही जास्त आहे, तेव्हा भीतीचा पारा हा किती वर पोहोचलाय आणि मराठी माणसाला तिथल्या या प्रकरणातली भीती जाणवतीये की मराठी माणसानं त्यातला काही वेगळा मार्ग शोधून काढलाय? प्रसादजी, सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. बोलत राहा कल्याणीजी, आपण बोलत राहा. होय. आपण म्हणालात तसं जगभर कोरोनाच्या या पॅन्डेमिकने थैमान घातलेलं आहे आणि जगभर ही भीती पसरलेली आहे. त्याच्यामध्ये अमेरिकेत तुम्ही म्हणालात तसं सर्वाधिक डेथ्स आहेत. अंदाजे 40,000 लोक आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेले आहेत आणि अत्यंत दुःखदायक बाब आहे. ह्या डेथ रेटमुळे आणि ओव्हरऑल जी पॅनिक क्रिएट झालं, कारण एक्झॅक्ट सिम्पटम्स माहित नाही कोरोना व्हायरसचे, त्यामुळे जे पॅनिक क्रिएट झालं त्यामुळे पूर्ण US मध्ये खूप मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण आहे. याच्याशिवाय लोकांनी स्वतःचं मन रमवण्याकरता, म्हणजे या भीतीतनं बाहेर येण्याकरता, या पॅनिक मधनं बाहेर येण्याकरता इथे खरं तर सोशल डिस्टन्सिंग करणं कंपल्सरी केलेलं आहे. स्टे ॲट होम ऑर्डर्स आहेत, त्याच्यामुळे खूप सगळ्यांना भेटता येत नाही. आपले जे इथले मराठी बांधव आहेत त्यांना भेटता येत नाही, पण व्हिडिओ कॉलद्वारे किंवा ऑनलाईन गेम्स खेळण्याच्या माध्यमातून सगळ्यांना सुद्धा एकत्र येत आहेत आणि त्यामुळे थोडंसं जे पॅनिक वाटतं ते मन थोडं हलकं होतंय असं मला वाटतं. अगदी कल्याणी, ही एका बाजूची माहिती आहे. आपण पटकन लंडनच्या लिमये कुटुंबाकडे जाऊयात. श्रीपादजी, लंडन मधली परिस्थिती ही जास्त चिंताजनक या निमित्तानं आहे कारण तिथला NHS जो राष्ट्रीय आरोग्य सेवेचा कार्यक्रम आहे तोच अत्यंत आव्हानात्मक स्थितीत पोहोचलेला आहे.
लंडनमध्ये अशी परिस्थिती का निर्माण व्हावी? जगाच्या महासत्तेतल्या अनेक देशांपैकी एक असलेला हा देश आज कुठल्या वळणावर आहे? नमस्कार. अगदी बरोबर आहे तुमचं. NHS मला असं वाटतं मी इथे 10 वर्ष आहे, तर माझं जे ऑब्झर्वेशन आहे, तर मला असं वाटतं की NHS ऑलरेडी वीकन होत होतं गेल्या 4-5 वर्षापासून आणि त्याला फिक्स करण्यासाठी काही पावलं उचललेली नाहीयेत गव्हर्नमेंटने असं मला वाटतं. त्यातूनही ब्रेक्सिटमुळे बरेचसे लोक जे NHS स्टाफ होते ते सोडून गेलेले आहेत. आणि आजच मी म्हणजे काही पॉलिटिशियन्स रिस्पॉन्स बघत होतो टीव्हीवर. त्यांचं असं म्हणणं आहे की चीनने किंवा WHO ने त्यांना हवी तेवढी माहिती दिली नाही, त्यामुळे ते लोक संभ्रमात होते आणि त्यांना तेवढी कल्पना नव्हती आली की हे किती सिरियस असू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता खरी गोष्ट काय की त्यांच्याकडे वेल इक्विपमेंट नव्हते ते लोक ऑलरेडी, का त्यांना चुकीची माहिती मिळाली आहे आता त्यांनाच माहिती. पण मला असं वाटतं की NHS जेवढं मला माहितीये, आम्हाला जो रिस्पॉन्स मिळत होता पूर्वी, आम्ही सकाळी फोन केला तर आम्हाला लगेच 1 तासाची अपॉइंटमेंट मिळायची. आज ही परिस्थिती आहे म्हणजे जस्ट COVID-19च्या आधीची, की तुम्हाला 1-2 आठवडे अपॉइंटमेंट मिळत नाही. मग NHS ऑलरेडी वीक झालेली होती त्यांची. त्याच्यात COVID-19 अनपेक्षितप्रमाणे आल्यामुळे त्यांना ते हँडल नाही करता आलं. अच्छा, तरी म्हणजे ते लोक प्रयत्न परिस्थितीचा करतात. अंदाज आला नाही. श्रीपाद अंदाज दुबे आला आपण नाही सांगता आहात आणि परिस्थितीचा अंदाज आला नाही. याच नाही आला. परिस्थितीचा अंदाज घेणं ही तिथल्या सरकारांची जबाबदारी होती. जबाबदारी होती. लंडनमध्ये समजा एखादा माणूस बाहेरून आला तर त्याची चाचणी कोणत्या तारखेपासून सुरू झाली? कारण भारतामध्ये आत्ताच्या काळात हाच एक मोठा चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनू पाहतोय की भारतातल्या सरकारनं किती तारखेपासून बाहेरून येणाऱ्या परदेशातून येणाऱ्या व्यक्तींवरचे निर्बंध लागू केले. भारतातली तारीख 17 जानेवारी आहे. इंग्लंडमध्ये कोणत्या तारखेपासून हे निर्बंध लागू झाले? माझ्या माहितीप्रमाणे इंग्लंडमध्ये असा कुठलाच निर्देश नव्हता की एखादा माणूस बाहेरनं आलाय तर त्याची चाचणी झाली पाहिजे. आजही फक्त आणि फक्त तुम्हाला सिम्पटम्स असतील तरच तुम्हाला अटेंड केलं जातंय. मग तुम्ही कुठल्या देशातनं आले किंवा ते त्यांनी खूप हे आधी करायला पाहिजे होतं. एअरपोर्ट लेवलला त्यांनी टेस्टिंग चालू करायला पाहिजे होतं किंवा ऍटलीस्ट चौकशी चालू करायला पाहिजे होती की तुम्हाला सिम्पटम्स आहेत की नाहीत तिथपासून. माझ्या माहितीप्रमाणे जेवढे माझ्या ओळखीचे लोक लॉकडाऊन चालू व्हायच्या आधी इंग्लंडमध्ये परतले, त्यांचा अनुभव असा होता की हिथ्रो एअरपोर्टला कुठल्याच प्रकारचं टेस्टिंग नाहीये, कुठलीच चेक नाहीये, कुठली एन्क्वायरी नाहीये, काहीच नाहीये. त्यामुळे मला अजूनही वाटतं की त्यांनी जे बाहेर म्हणजे फॉरेनर्सचं टेस्टिंग, या स्पेसिफिक टेस्टिंग अजूनही चालू केलेलं नाहीये. फक्त आणि फक्त सिम्पटम्सचं टेस्टिंग आहे. सिम्पटम्स असेल तरच टेस्टिंग होतं आणि त्यातही त्यांनी आता आवाहन केलंय की सिम्पटम्स असतील तरी तुम्ही घरात राहा. तुम्हाला जर इमर्जन्सी आली तरच आम्ही तुम्हाला अटेंड करू. अगदी, तुम्हाला जर इमर्जन्सी आली तरच आम्ही तुम्हाला लक्ष देऊ, तुमच्याकडे लक्ष देऊ. हो. लंडनच्या या परिस्थितीच्या बरोबरच आपण पटकन एकदा अमेरिकेतल्या स्थितीचीही चर्चा करूया. ताजी माहिती अमेरिकेच्या संदर्भातली अशी आहे की अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये आता टाळेबंदीच्या विरोधात आंदोलनं होऊ लागलेली आहेत. म्हणजे अत्यंत आश्चर्य वाटेल अशी परिस्थिती आहे की मिशिगनमध्ये लोक बंदुका घेऊन रस्त्यांवर उतरली. कारण काय? तर म्हणे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावल्याची चिंता वाटत राहिली आहे. कल्याणी रहाटकर, तिथे एक देश म्हणून कोरोनाच्या विरोधातल्या लढाईमध्ये एकवाक्यता का आढळत नाही अमेरिकेत, जी एकवाक्यता भारतात आता आढळते आहे? प्रसादजी, याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी अमेरिकन पॉलिटिकल सिस्टमची आहे, ती अशी आहे की अमेरिका इंडियासारखाच एक फेडरल देश आहे. ज्याच्यामध्ये सेंटरकडे काही पॉवर्स आहेत आणि मेजॉरिटी पॉवर्स राज्यांमध्ये आहेत. सो राज्यांचे जे गव्हर्नर्स आहेत, जे आपण म्हणूयात इंडियामध्ये जो चीफ मिनिस्टर असतो किंवा मुख्यमंत्री असतो, त्यांचे इक्विव्हॅलंट इथे US मध्ये असतो. त्या सगळ्या गव्हर्नर्सकडे याची ऑथॉरिटी असल्यामुळे आणि प्रत्येक आणि सेंटर लेव्हलवरती डिसिजन मेकिंग पॉवर तेवढं स्ट्रॉंग नसल्यामुळे तुम्ही जी म्हणताय ही जी एक वाक्यता जी येत नाही ती त्याच्यामुळे येत नाही असं मला वाटतं.
हे एक मेजर कारण आहे. कारण सेंट्रली कोणते निर्बंध लावले जात नाहीयेत, तर राज्यांमधून गव्हर्नर्स हे सगळे निर्बंध लावतात. अच्छा. कल्याणी, आपण सांगतात की गव्हर्नर्स तिथले निर्बंध लावतात आणि याच निमित्तानं तिथले राज्यांचे राज्यपाल, ज्या मराठीमध्ये आपण जर एकदम त्यांना त्याच प्रकारचा शब्द दिला तर तो संयुक्तिक होय. ठरेल की नाही हा दुसरा मुद्दा. पण हो. राज्यपाल आणि पंतप्रधान देशाचा किंवा राष्ट्राध्यक्ष असा अमेरिकेतला एक संघर्ष दिसतोय. त्याचा परिणाम कोरोनाच्या लढाईवर अमेरिकेमध्ये पाहायला मिळतोय. अमेरिकेतली बळींची संख्या वाढतीये. या सगळ्याची चिंता आणि या सगळ्याचा तणाव अमेरिकेतल्या जनतेवर आहे. हो, नक्कीच आहे. खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण मला याच्यामध्ये नमूद असं करावंसं वाटतं, की ही प्रोटेस्ट जरी अमेरिकेतल्या बऱ्याच स्टेट्समध्ये होत असले, तरी पण त्याच्यावरती डिसिजन मेकिंग ॲक्चुअली झालेलं नाहीये, जरी प्रोटेस्ट होत असले तरी. आणि फक्त फ्लोरिडामध्ये जे बीचेस आणि काही पार्क्स आहेत, ते फक्त ओपन करण्यात आलेले आहेत. खरं तर फ्लोरिडाचा कोरोना व्हायरसचा आकडा बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे 25,000च्या घरात जवळपास आहे. पण अदरवाईज जरी प्रोटेस्ट होत असले तरी पण कोणत्याच गव्हर्नर्सनी आता रिस्ट्रिक्शन्स उठवण्यासाठी कोणतेही अजून पॉलिसी मेकिंग केलेली नाही. अगदी अगदी. कल्याणी, आपण सांगता आहात अमेरिकेत टाळेबंदीच्या संदर्भातली काय काय परिस्थिती आहे. एक ताजी माहिती अशी पण नमूद करायला लागेल या कार्यक्रमात की ट्रम्प यांना लवकरात लवकर अमेरिकेतली सर्व प्रकारची टाळेबंदी हटवायची आहे. 1 मे पासून तशा प्रकारे परिस्थिती निर्माण करा असा त्यांचा विविध राज्यांच्या प्रमुखांवर दबाव आहे. ते राज्यांचे प्रमुख काही ट्रम्प यांचं ऐकायला तयार नाहीत असं दिसतंय एका बाजूला. आपण पटकन लंडनमध्ये जाऊयात. लंडनमध्ये आपल्या सोबत श्रीपाद लिमये यांच्या पत्नी श्रुती लिमये आहेत. श्रुती लिमये एक महिला म्हणून आत्ताच्या घडीला इंग्लंडमध्ये तुमच्या आजूबाजूची परिस्थिती ही तुम्हाला तुमचं कुटुंब सुरक्षित आहे अशी भावना निर्माण करते की नाही? मी असं म्हणेन की आम्ही ज्या एरियामध्ये राहतो आणि मी जसं की माझं बघण्यात असं आलंय की आम्ही मास्क लावून फिरतोय, पण बरेचसे असे लोक आहेत की ते न मास्क लावता बाहेर फिरतायत अजूनही आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नाहीये. आणि असे बरेच लोक आहेत की ते विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. म्हणजे सिरियसली असं कोणी एवढं घेतलं नाहीये, तिथे घेत नाहीये. तर अर्थातच मग आम्ही एवढं घरात बसतो आणि नियम पाळतो, तर असं वाटतंय की ते सगळं स्पॉइल करतायत, मग सुरक्षित वाटत नाहीये. श्रुतीजी, आपण असं सांगता आहात की काही लोक मास्क वापरतात, काही लोक मास्क वापरत नाहीत. थोडक्यात काय तर लंडन मध्ये सुद्धा नियमांचं संपूर्णपणे आणि कठोरपणे पालन होताना दिसत नाहीये. आणि या ज्या मास्कचा मुद्दा आपण काढलात, हा बऱ्यापैकी संवेदनशील मुद्दा आता अख्ख्या इंग्लंडमध्ये झालाय. तो यासाठी की मास्क वापरायला लागल्यापासून त्या देशामध्ये मास्कचा तुटवडा निर्माण व्हावा. म्हणजे महासत्तेत आरोग्य विषयक साधन संपत्तीची इतकी कमतरता असावी हे खरं तर अख्ख्या जगाला पडलेलं कोडं म्हणावं लागेल. आणि त्याचमुळे आता लंडनमध्ये परिस्थिती अशी निर्माण होऊ घातली आहे की मास्क जे काही काळापूर्वी सगळ्यांनी सरसकट वापरण्याच्यासाठी सक्ती केली जात होती, आता ती सक्ती फक्त डॉक्टरांवर राहील, बाकीच्यांनी मास्क नाही वापरले तरी चालतील. एक गोष्ट मला सांगा श्रुती लिमये, आपण पण यावर बोला. श्रीपाद लिमयेंनाही मी प्रश्न विचारेन. हा नक्की काय घोळ आहे? म्हणजे महासत्तांमधली आरोग्य व्यवस्था इतक्या प्रकारची ढिसाळ कशी असू शकते? नाही, मला मला एक कारण असं वाटतं याचं की वेस्टर्न कंट्रीज, नॉट ओनली इंग्लंड किंवा युरोप, बऱ्याचशा वेस्टर्न कंट्रीज म्हणजे पैसे वाचवण्याच्या नादात त्यांनी खूप आउटसोर्सिंग केलेलं आहे. आणि आता मास्क म्हणजे परवाच एक 2 आठवड्यापूर्वी फ्रान्सने काहीतरी 3 बिलियन मास्क चायनावरनं मागवले. म्हणजे मास्क सारखी साधी गोष्ट तुम्ही स्वतःच्या देशात बनवू शकत नाही, ही किती म्हणजे दयनीय. आणि मला हेच वाटतं की आता काय झालं, दळणवळणाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे बाहेरनं येणारी जी साधनं आहेत ती पटकन येऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तुटवडा झालाय. अगदी. श्रीपाद लिमये, हा एक उल्लेख आपण या चर्चेमध्ये आणलात ते फार बरं झालं. एक अत्यंत रोचक घटना मधल्या काळामध्ये घडली. 2 लाख मेट्रिक टन इतक्या प्रचंड संख्येनं वैद्यकीय साधन सामुग्री घेऊन जर्मनीला निघालेलं एक जहाज अख्खाच्या अख्खा अमेरिकेनं स्वतःच्याकडे वळवलं.
म्हणजे हो. वैद्यकीय साधन सामुग्री मिळवण्यामध्ये पण कशा प्रकारच्या लुटमारीच्याच घटना घडतायत जागतिक पातळीवर हे या निमित्तानं समोर येतं. श्रुतीलिमये, पण एक गोष्ट मला सांगा, मास्क वापरायला लागल्याच्या नंतर लंडन मधल्या माणसांमध्ये एक थोडासा आधार निर्माण झाल्याची भावना आहे की ते बेफिकीर आहेत या सगळ्याबद्दल? अर्थातच ज्या लोकांना मास्क वापरण्याचं सिरियसनेस माहिती आहे त्यांना पटतंय ते, म्हणजे त्यांना आधार वाटतं. मला तरी आधार वाटतं, मी मास्क लावून जाते बाहेर. आणि जे लोक विदाऊट मास्क फिरतायत त्यांना स्वतःचीही काळजी नाहीये आणि त्याबरोबर ते दुसऱ्याचा जीवही धोक्यात टाकतायत असं मी म्हणेन थोडंसं फ्रँकली. जीवही धोक्यात टाकतात. एक पटकन अमेरिकेचा प्रश्न घेऊयात याच निमित्तानं. अमेरिकेमध्ये सुद्धा स्वयंशिस्त आणि सामाजिक शिस्त या दोन्ही गोष्टी कोलमडलेल्याच दिसत आहेत. अमेरिकेचा स्वतःचा असा एक वर्ग आहे आणि निर्वासितांचा दुसरा वर्ग आहे. त्या दोघांच्या मधलंही वागणं बऱ्यापैकी विभिन्न आहे आणि कोरोनाच्या प्रसाराला ते कारणीभूत ठरतंय का? कल्याणी रहाटकर. हो. मला असं वाटतं की इथे कॅलिफोर्नियामध्ये, US मध्ये आम्हाला स्टे ॲट होम ऑर्डर्स आहेत. पण हे कंप्लीट लॉकडाऊन नाहीये. आम्ही बाहेर जाऊ शकतो एसेन्शियल्सच्या निमित्ताने किंवा ग्रोसरीजसाठी किंवा मेडिकल हेल्प हवी असेल तर आम्ही नक्कीच बाहेर जाऊ शकतो. पण ह्यामध्ये काय झालंय की इथे जी सेल्फ डिसिप्लिन पूर्वी दिसायची ती अचानकपणे लोकांमध्ये नाहीशी झालीये असं वाटायला लागलंय. आय थिंक याचं एक कारण आहे की US मध्ये मोठ्या प्रमाणात फॅमिली सिस्टीम्स नाहीयेत, म्हणजे दिसत नाहीत जनरली. आणि लोकांना घरात राहायला फार आवडत नाही. त्याच्यामुळे कदाचित लोक बाहेर शॉपिंग करायला खूप फिरतात किंवा मोकळ्या हवेत आपल्याला जायचंय. कारण घरात बसून गुदमरल्यासारखं वाटतं. त्यामुळेच बेसिकली प्रोटेस्ट पण व्हायला लागल्यात. सो या दोन्ही कारणामुळे लोक बाहेर फिरतायत आणि त्याच्यामुळे कम्युनिटी स्प्रेड हा खूप मोठ्या प्रमाणात होतोय. अगदी तुम्ही म्हणताय कम्युनिटी स्प्रेड अत्यंत मोठ्या प्रमाणात होतोय. एका बाजूला हा कम्युनिटी स्प्रेड आहे, समूह संसर्ग आहे. दुसऱ्या बाजूला इंग्लंड अमेरिकेमध्ये बेरोजगारीची पण मोठ्या प्रमाणात साथ पसरावी अशी स्थिती आहे. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ. चर्चेच्या पुढच्या टप्प्यात त्याच संदर्भात बोलूया. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, राजेशजी टोपे आणि अर्थात आपले पंतप्रधान मोदीजी सगळ्यांना कळकळीची विनंती करून सांगतात की प्लीज घरात बसा, थांबा, घराबाहेर पडू नका. आणि आपण सगळे त्या नियमांचं पालनही करतोय. पण काही तुरळक मंडळी अशी आहेत की उगाच बाहेर जातात. का, कशाला? अहो, तुमच्या बाहेर जाण्याने किती मोठा प्रॉब्लेम होतोय, तुमच्या लक्षात येत नाहीये का? कृपया नका बाहेर जाऊ, घरात थांबा. माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या आणि जे काही तुरळक मंडळी ज्यांना वाटते बाहेर जाऊन काय असेल तर नका जाऊ. महत्वाची बातमी. मुद्द्यांची चर्चा, प्रश्नांचा पाठपुरावा, भोंगा वाजलाय, सायरन वाजलेला आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. वैश्विक महामारी कोरोना से निश्चिंत हो जाने की ये सोच सही नहीं है. ज्या ज्या सूचना सरकारतर्फे आपल्याला दिल्या जातात त्या आणि तेवढ्याच पाळा. कृपा करून इतर कोणी काही सांगेल त्या सूचना सरकारने सांगितल्याशिवाय अंमलबजावणी त्याच्यावरती करू नका. जरूरी सामान संग्रह करने की होड़ न लगाएं. कोरोना आजार बरा होतो. कोरोना आजार बरा होतो. राजकारण अनलिमिटेड पहा फक्त जय महाराष्ट्र. सातासमुद्रापारचा कोरोना या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लंडन आणि कॅलिफोर्निया या जगातल्या अत्यंत महत्वाच्या दोन शहरांमधले पाहुणे आज आपल्या सोबत या चर्चेत आहेत. पटकन आपण कॅलिफोर्नियाला असलेल्या
कल्याणी रहाटकर यांच्याकडे जाऊयात. कल्याणीजी, अमेरिकेतल्या बेरोजगारांची संख्या 2 कोटीच्या पलीकडे पोहोचावी, ही परिस्थिती जगासाठी अत्यंत धोकादायक परिस्थितीची चुणूक दाखवणारी आहे. अमेरिकेत 2 कोटी लोकांनी बेरोजगारीचा भत्ता मागितलाय, तो त्यांना मिळत नाहीये, ही पण एक तक्रार आहे. आजची ही स्थिती आहे, उद्या काय होणार आहे? अं, इथे युएस मध्ये तुम्ही जेव्हा कोणत्या बेनिफिट साठी अप्लाय करता तेव्हा त्याचं मोठ्या प्रमाणात व्हेरिफिकेशन होतच असतं, म्हणजे सगळीकडेच बेसिकली ऍप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन होत असतं. सो तुम्ही म्हणालात तसं इथे जवळपास 2.3 करोड लोकांनी अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट साठी अप्लाय केलेला आहे आणि हा खूप मोठा आकडा आहे. तुम्ही जसं नमूद केलं होता की पुढे काय होणार, याची चिंता सगळ्यांनाच आहे, कारण आता जर अनएम्प्लॉयमेंट इतक्या मोठ्या प्रमाणात आहे तर पुढे जाऊन अजून इकॉनॉमिक ब्रेकडाऊनमुळे अजून जास्त मोठ्या प्रमाणात लोक अनएम्प्लॉय होणार आहेत, हे चित्र आता तरी दिसतच आहे. त्यामुळेच कदाचित इथले प्रेसिडेंट ट्रम्प यांना इकॉनॉमी ओपन करण्याची, मार्केट्स ओपन करण्याची घाई झालेली आहे असं वाटतंय. अगदी, हा एक मुद्दा आहे. लंडन मधली परिस्थिती काही फारशी वेगळी आहे असं वाटत नाही. इंग्लंड, युरोप या संपूर्ण प्रदेशालाही बेरोजगारीचा फटका बसतोय. श्रीपादजी, आपल्या आसपास परिस्थिती काय? आणि मी दुसरा महत्वाचा मुद्दा असा विचारेन की जो तिथला मूळ नागरिक आहे त्याच्यापेक्षा जे निर्वासित आहेत ते जास्त भांबावलेले आहेत, त्यात भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे निरीक्षण योग्य आहे की अयोग्य आहे? काही प्रमाणात योग्य आहे. म्हणजे आमचे जे सोशल ग्रुप्स आहेत त्याच्यावर मी कमेंट्स बघितले बरेचसे. आता माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जे लोक इथे सेटल्ड नाहीयेत, जे 2-3 वर्षासाठी आलेत, त्यांच्यामध्ये परत इंडियाला जायची खूप इच्छा आहे. कारण त्यांना म्हणजे आता वाटतंय की इथे सगळं संपलंय, बेरोजगारी येणार आहे आणि सर्व्हायव्हलचा प्रॉब्लेम होईल. तर बऱ्याच जणांनी असे कमेंट्स केलेत की जेव्हा केव्हा फ्लाईट चालू होतील मी इथून जाणार आहे. तर मला वाटतं जे सेटल्ड आहेत त्यांच्यात एवढं नाहीये. म्हणजे भीती आहे, पण म्हणजे या देशात जाऊ की त्या देशात जाऊ ही एवढी त्यांच्यात कन्फ्युजन वगैरे नाहीये. फक्त येणारा पण काळ. मग तुम्ही श्रीपाद लिमय्या जी माणसं सांगता आहात की ती त्या लंडन युरोपातून निघतील आणि पुन्हा मायदेशी अर्थात भारतात परततील, ती भारत येथे येऊन करणार काय? कारण भारत सुद्धा कोरोनाच्या संदर्भातली ही स्थिती संपल्यानंतर एका मोठ्या आव्हानात्मक स्थितीत जाणार आहे. बरोबर. नाही, पण ती सगळी टेम्पररीच आहे तिथे. कधी ना कधी जाणंच होती. म्हणजे काही लोकांचा जो उद्देश होता की 5 वर्ष राहावं, 6 वर्ष राहावं, ते 2-3 वर्षात परत जातील. म्हणजे त्यांच्या नोकऱ्या तिकडे ज्या आहेत त्या तशाच असणार आहेत. फक्त त्यांचा जो एक गैरसमज आहे तो मला थोडा गैरसमज वाटतो की त्यांना असं वाटतंय की भारतात कोरोनाचा हे म्हणजे भारतात त्यांना कोरोना पासून काही धोका नाहीये. तर असा मला एक असं वाटतं गैरसमज त्यांना भारताच्या संदर्भातला असेल तर तो लवकरात लवकर तुम्ही दूर करा, कारण भारतासाठीची आव्हानं अजून संपलेली नाहीयेत. अमेरिकेच्या बद्दलची परिस्थिती जास्त चिंताजनक यासाठी आहे कारण एक माहिती भारतात अशी पोहोचली की तिथे उद्या जेव्हा केव्हा काहीही सवलती द्यायची वेळ येईल तेव्हा ज्यांच्याकडे अमेरिकेचं नागरिकत्व आहे त्यांना त्या सवलती आधी मिळतील, ज्यांच्याकडे H1B1 व्हिसा आहेत किंवा इतर कुठले व्हिसा आहेत त्यांना त्या सवलती नंतर मिळतील. असा भेदभाव झाल्याने सुद्धा अनेकांना अमेरिकेत चिंतेने ग्रासलंय. मला असं वाटतं की अशी चिंता जरी असली तरी हे खरं तर भविष्यामध्ये काय होणार त्याच्याबद्दल आत्ताचे असलेले परसेप्शन्स आहेत फक्त, किंवा प्रेडिक्शन म्हणूयात. हे खरंच होईल की नाही याची कल्पना नाही. एक मी उदाहरण मला इथे ह्या बॅकग्राऊंड वरती द्यावंसं वाटतं की ट्रम्पने इथे काही आठवड्यांपूर्वी $4.5 ट्रिलियन एक स्टिम्युलस पॅकेज जाहीर केलं. याबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मला असं सांगावंसं वाटतं की इथले इररिस्पेक्टिव्ह ऑफ कोणते विजाज आहेत किंवा परमनंट रेसिडेंट आहेत की नाही किंवा सिटिझन्स आहेत की नाही, ज्या ज्या लोकांचा इन्कम $99,000 खाली आहे आणि स्पाउस वर्किंग नाहीये, त्या सगळ्या लोकांना इथे $1,200 पर हेड असं स्टिम्युलस पॅकेज मधनं ऑलरेडी अकाउंट डिपॉझिट झालेले आहेत. सो पुढे जाऊन हा भेदभाव विजा होल्डर साठी वेगळा, ग्रीन कार्ड होल्डर साठी वेगळा किंवा सिटिझन्स साठी वेगळा हा होईल की नाही हे आता फक्त प्रेडिक्शनच वाटतं, परसेप्शनच एक वाटतंय. पण आतापर्यंत तरी हा भेदभाव झालेला नाहीये हे नक्की आहे.
आतापर्यंत तरी तो भेदभाव झाला नाही, अशी आपण किमान नाही. अपेक्षा करू की भविष्यात पण परिस्थिती अशाच नाही प्रकारची होणार. समान राहील अमेरिकेमध्ये. दुर्दैवानं अमेरिकेचा आपत्कालीन परिस्थितीमध्ये वागण्याचा आजवरचा इतिहास हा अत्यंत वर्णभेदी आणि वर्गवादी आहे, हे नाकारून चालणार नाही. आपल्याला पटकन लंडनला जायचंय. लंडनहून श्रुती लिमये आपल्या सोबत आहेत. श्रुतीजी, मराठीमध्ये एक छोटीशी म्हण आहे, गड्या आपला गाव बरा, आठवतीये? हो, नक्कीच. आता नक्कीच आठवतीये. पण मग धीरानं सामना कसा करणार या परिस्थितीचा? तर आता जशी परिस्थिती समोर येतीये, तर त्याला सामना करणं हे आपलं ड्युटी आहे, कर्तव्याचे धीराने. आणि मला तरी मी असं म्हणेल की जे प्रशासनाने आपल्याला सांगितलंय, घरात बसा, सध्याला तरी घरात बसूनच सामना करतोय आम्ही, आणि ते योग्य राहील असं मला वाटतंय. अच्छा, घरात बसा आणि घरात बसूनच सामना करा. जाता जाता एक पटकन छोटासा प्रश्न श्रीपाद लिमये यांच्यासाठी. श्रीपाद लिमये, ज्या वेळेला कोरोनाची परिस्थिती संपलेली असेल त्यावेळेला युरोप हा पूर्ण जगाकडे आणि त्यात सुद्धा चीनकडे कसा पाहिल? म्हणजे मी दोन उत्तर देण्याची. आमची काय अपेक्षा आहे, त्यांनी कसं बघायला पाहिजे आणि तो कसा बघेल असं आहे. तर आमची अपेक्षा आहे की युरोप आणि अमेरिका या दोघांनी एकत्र येऊन व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून जी काही कारवाई करायची आहे ती केली पाहिजे. चीन असू दे, कोणी जो पण रिस्पॉन्सिबल असू दे, WHO असू दे. पण मला असं वाटत नाही ते करतील, कारण याच्यात खूप मोठं राजकारण आहे. खूप मोठे म्हणजे फायनान्शियल्स लपलेले आहेत. तर माझा असा अंदाज आहे की ज्या काही वल्गना ट्रम्प असू दे, कोणी असू दे, म्हणजे भाषणात करतील की आम्ही हे करून ते करू, पण मला अशी काही अपेक्षा नाही की ते कुठली ऍक्शन घेतील जर चीन दोषी असेल तर, किंवा काही करतील. कारण अगदी. हे पण सगळं या निमित्तानं म्हणजे एक पटकन छोटासा प्रश्न मला कल्याणी रहाटकरांना विचारावासा वाटेल की कल्याणी रहाटकर, कोरोना हा अमेरिकेतल्या निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा होणार आहे असं दिसायला लागलंय. बिलकुल. मला वाटतं ऑलरेडी हा मुद्दा झालेला आहे. आणि ट्रम्प यांना मला वाटतं हीच काळजी वाटतेय की जर इकॉनॉमीचा ब्रेकडाऊन झाला तर ते कदाचित पुन्हा निवडून येणार नाहीत किंवा त्यांचं वोट शेअर हे कमी होईल. आणि त्यामुळेच त्यांचे जे स्टेटमेंट्स येतात की आता इकॉनॉमी ओपन अप करायची आहे किंवा मार्केट्स ओपन करायचे आहेत किंवा स्टे ॲट होम ऑर्डर्स लिफ्ट करायचे आहेत, त्यामुळेच कदाचित असावं असं पण वाटायला लागलंय. त्याशिवाय जे ऑपोजिशन किंवा कंटेंडर्स जे आहेत त्यांनी कोरोना हा खूप मोठ्या प्रमाणात एक नॅशनल पॉलिसी मेकिंगचा आणि इलेक्शनचा पण अजेंडा बनवलेला दिसतो. अगदी. आपण दोन्ही देशामधले पाहुणे या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. साता समुद्रापारचा कोरोना या कार्यक्रमामध्ये आपण भारताच्या प्रतिनिधींकडून जाणून घेतो की त्या देशात कोरोनाची लढाई कशी चालली आहे, काय चुकतंय, काय चांगलं होतंय. आताच्या कार्यक्रमात तुर्तास इतकंच. याच पद्धतीनं आपण इतरही देशातल्या पाहुण्यांच्या सोबत अधिकाधिक कोरोनाच्या लढाईची चर्चा जागतिक पातळीवरची करत राहू. तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र.